प्रभाग क्रमांक 22 मधील रस्ते आणि इतर सोयी सुविधांसाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी 80 लाखांचा निधी मंजूर केला आहे। सोलापुरातील जुना प्रभाग क्रमांक 22 मधील नागरिकांनी अनेक काळांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांची आणि सार्वजनिक सुविधांची माहिती ओम साई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवराज गायकवाड यांच्या माध्यमातून आमदार देवेंद्र कोठे यांच्यापर्यंत पोहोचवली। यामध्ये सलगर वस्ती पोलीस स्टेशन ते आदिशक्ती माता चौक तसंच आदिशक्ती माता चौक ते रामवाडी दवाखाना या मुख्य रस्त्याची दुरवस्था तसंच मांग गारुडी समाज इथल्या एडाई मंदिरासमोरील परिसरात होणारा चिखल आणि पाण्याच्या समस्यांचा समावेश होता। या सर्व समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी नागरिकांच्या वतीनं शिवराज गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार देवेंद्र कोठे यांना निवेदन देण्यात आलं। रस्त्यांच्या मजबूतीकरणासाठी आणि मागास भागातील सुविधा उभारण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली। यास आमदार देवेंद्र कोठे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत रस्त्याच्या कामांसाठी 80 लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे। लवकरच या कामांना आता सुरुवात होणार आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या नागरिकांच्या मागण्या या निमित्त आता पूर्णत्वास जात आहेत। दरम्यान मांग गारुडी समाज इथल्या एडाई मंदिरासमोरील मैदानात होणारा चिखल आणि पाण्याचा त्रास यातून नागरिकांना मुक्तता मिळावी यासाठीच या ठिकाणी फेवर ब्लॉक टाकण्यात येणार असल्याचं आमदार देवेंद्र कोठे यांनी यानिमित्त सांगितलं। या उपक्रमाबाबत शिवराज गायकवाड यांनी आमदार देवेंद्र कोठे यांचे मनापासून आभार मानले आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण यापुढेही देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून सातत्यानं प्रयत्नशील राहू असं आश्वासन त्यांनी दिलं। यावेळी श्रीकांत सकट, सुशील रोकडे, कैलास सकट, ज्योतिबा सकट, आकाश गायकवाड, अभिषेक सोनवणे यांच्यासह जुना प्रभाग क्रमांक 22 मधील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। एक कार्यकर्ता आणि एक निष्ठावंत समाजसेवक आणि एक अध्यक्ष म्हणूनच्या नात्याने मी आज आमचे बंधू श्री शिवराज दादांनी आमच्या समाजातल्या 10-15 वरिष्ठ व्यक्ती आणि आमचे मांगवडी समाजातील येडाईचं मंदिर आहे तिथं गेल्यानंतर माननीय आमचे वार्डाचे शिवराज दादा भट्ट विमुक्त जमातीचे BJPचे अध्यक्ष आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही सतत दादाची पाठीशी आहे। दादांनी घेऊन आम्हाला माननीय आमदार देवेंद्र कोठे साहेबांसमोर घेऊन गेल्यानंतर त्यांना निवेदन दिलेलं आहे। आमच्या येडाईचे जे रस्ता आहे खराब नाजूक सेंटरमेंट पोलीस चौकीचे दादा बोलले योग्य आहे। निंबेवाडीचा रोड ते सलगरवस्ती पोलीस स्टेशनचा हा अतिशय खराब रोड झालेला आहे। तीही निवेदन दादांनी दिलेलं आहे देवेंद्र कोठे साहेबांना। आम्ही प्रभाग क्रमांक 22 मधील समस्या जाणून घेतलो जाऊन तिथं नागरिकांशी संवाद साधला असता आम्हाला तिथं निदर्शनास सलगरवस्ती पोलीस स्टेशन ते आदिशक्ती माता चौक ते रामवाडी दवाखाना इथलं जे रोड आहे नादुरुस्त आहे, अतिशय खराब आहे आणि तिथं पाणी साचलं आहे आणि नागरिकांचं तिथं जरा बेहालवाल आहे। त्या संदर्भात आम्ही देवेंद्रदादा कोठे यांना निवेदन दिले असता त्या रस्त्यासाठी दादा आम्हाला सकारात्मक आश्वासन दिले आणि तिथे दादा त्या रस्त्यासाठी 80 लाख मंजुरी दिली आहे असं आश्वासनही दिले आणि बाकीचं मांग गारुडी समाज इथे एडाई मंदिर आहे चव्हाण वस्ती सेटलमेंट इथे तिथेही फ्लेवर ब्लॉकसाठी आम्ही मागणी केली असता तेही येणाऱ्या 8-15 दिवसात करतो म्हणून आम्हाला एक सकारात्मक आश्वासन दिले।